नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं सुषमाच्या किचनमध्ये. आज आपण कोणतीही तयारी न करता कुरकुरीत अशा बेसनाच्या पोळ्या करणार आहोत. ह्या अतिशय चविष्ट आणि खमंग असतात, शिवाय आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. काय काय फायदे आहेत ते तुम्हाला पुढे सांगतच जाणार आहे. ती घरामध्ये सुकी भाजी करण्यासाठी नसेल तर अशा झटपट पोळ्या केल्या तरी चालू शकतात. आम्ही तर लहान असताना डब्यामध्ये नेहमी पिठल्याची पोळी आणि भाकरी घेऊन जायचो. बऱ्याच ठिकाणी याला पिठल्याची पोळी किंवा बेसनची पोळी असं म्हटलं जातं. सध्याच्या नवीन स्टाईलनुसार याला बेसन चिला म्हटलं जातं. सुरुवातीलाच एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील. चला तर मग झटपट होणारी कुरकुरीत अशी बेसन पोळी कशी करायची ते पाहूया. इथं मी मेजरिंग कपचा जो अर्धा कप असतो त्यानं मी 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. इथं आपण जो घरामधला काळा कांदा लसूण मसाला असतो तोच मसाला मी इथं वापरणार आहे. त्याचीच टेस्ट खूप सुंदर असते, का तर यामध्ये आपण गरम मसाले, कांदा लसूण या सगळ्या गोष्टी घातलेल्या असतात. तुमच्याकडे जर विकतचा असेल तर विकतचा घालू शकता, परंतु लाल मिरची पावडर नाही घालायची, कारण की खूप टेस्ट मग वेगळी येते. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत. या बेसनच्या पोळीमध्ये मी ओवा घालणार नाही, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालायचा. ओव्यानं टेस्ट जरा चेंज होते. मला बिन ओव्याची टेस्ट आवडते, त्यामुळे मी असंच भरपूर कोथिंबीर घालून आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत. बेसनामध्ये पाणी घालताना अगदी जपून घालायचं, जेवढं तुम्हाला लागेल तसंच पाणी घालायचं, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं. इथं पाहू शकता सरबरीत असं पीठ झालं पाहिजे, डोशापेक्षा थोडंसं घट्ट असं आपलं पीठ असलं पाहिजे. इथं आपण नॉनस्टिकचा तवा वापरत नाही आहे. साधा जो घरातला भाकरीचा तवा असतो त्यामध्येच मी पिठल्याच्या पोळ्या करणार आहे, की जी ती टेस्ट खूप सुंदर येते भाकरीच्या तव्यामध्येच पिठल्याच्या पोळ्या केल्या की. तर तुम्ही पाहू शकताय पिठाची कन्सिस्टन्सी कशी आहे ते. खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त जाड नाही, असं आपण पीठ करायचं आहे. भज्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ घ्यायचं आपण. मला जेवढी पातळ पिठल्याची पोळी पाहिजे तेवढी पातळ तुम्ही करू शकता. इथं थोडीशी मी जाड ठेवणार आहे पिठल्याची पोळी, की त्याची टेस्ट थोडीशी जाड असेल तर सुंदर लागते. जर खूप पातळ केली तर अजून कुरकुरीत लागू शकतो पिठल्याची पोळी. मला थोडीशी जाड पाहिजे म्हणून मी थोडीशी जाड ठेवणार आहे. आणि जर तुम्हाला खूपच पातळ करायचं असेल तर तुम्हाला मी पुढं गेल्यानंतर दाखवणारच आहे, की हातानं पिठल्याची पोळी कशी सरकवायची असते ते. बेसन हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवढे हे चविष्ट आहे तेवढे आरोग्यासाठी खूप फायदेशीरही आहे. यामध्ये फायबर आणि प्रोटीनचे भरपूर प्रमाण असते. बेसन किंवा डाळीचं पीठ खाल्ल्याने तुमची पचनक्रिया सुधारते. शिवाय साखर कमी करण्यासाठी व कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी बेसनचा वापर केला जातो. एका बाजूनं ज्या वेळेला जशी आपली भाकरी सुकते त्याच वेळेला आपण पिठल्याची पोळी उलटतो, त्याच पद्धतीनं बेसन थोडंसं वरनं आपल्याला सुकल्यासारखी पोळी दिसली की आपण उलटून घेणार आहोत आणि साईडनं थोडंसं आपण तेल सोडणार आहोत, की ज्यामुळे आपली पोळी अगदी कुरकुरीत अशी होईल. कलर बघा किती सुंदर असा आलेला आहे. गोल्डन कलरवरती आपण छान भाजून घेणार आहोत आणि कमी गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजणार आहोत. कमी तेलामध्ये अगदी भज्यापेक्षा चविष्ट अशा ह्या बेसनाच्या पोळ्या लागतात आणि आरोग्यासाठी म्हटलं तर खूपच फायदेशीरही आहेत. वजन कमी करण्यासाठी बेसन चिला खाल्ला जातो. त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त आहे. शिवाय हा पदार्थ ग्लुटेन मुक्त आहे. त्यामुळे गव्हाबरोबर डाळ दळून आणली जाते, की जेणेकरून हा पदार्थ शरीरासाठी पौष्टिक आहे. साधारण 3-4 मिनटं छान आपण ही पोळी भाजून घेतलेली आहे. पाहू शकताय उलटी पलटी करून मी छान भाजून घेतलेली आहे ही पोळी. तर आता ही झालेली आहे, ते आता आपण काढून घेऊया एका ताटामध्ये. खमंग कुरकुरीत अशी आपली बेसन पोळी तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीनं आपण दुसरी पोळी तयार करणार आहोत. त्यासाठी आपण तव्यामध्ये 1 चमचाभर तेल सोडलेलं आहे आणि त्यामध्ये असंच आपण पीठ 1 ते 1.5 डाव सोडणार आहोत आणि छान पसरून घ्यायचं, जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे तेवढं. बेसनामध्ये काही असे घटक असतात की त्यामुळे लोकांची जाडी कमी होते. तसेच काही घटक आहेत की जे चेहऱ्यासाठी किंवा त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. आपली दुसरी पोळी तर तवा छान गरम झाल्यामुळं अतिशय कुरकुरीत अशी झालेली आहे. तर कुरकुरीत अशी ही दुसरी बेसन पोळी आपण आता ताटामध्ये काढून घेऊया. बेसन हे ग्लुटेन मुक्त आहे. शिवाय याचा ग्लायसेमिक इंडेक्सही खूप कमी आहे. त्यामुळं आपली जाडी अतिशय लवकर कमी होते. आता मी जे राहिलेले पीठ आहे ते सगळं आपण तव्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते हातानं कशा पद्धतीनं गावाकडं पिठल्याची पोळी कशी सरकवली जाते.
असं भाकरी झाली की आई लगेच तव्यामध्ये तेल सोडायची आणि त्यामध्ये असं बेसनाचं पीठ काढून लगेच हातानं अशी सरकवायची पीठ, की जेणेकरून तवा गरम असेल तर पोळी अगदी 5 मिनटामध्ये तयार व्हायची आणि कुरकुरीतही व्हायची. आणि टेस्टला म्हणाल तर खूपच छान लागायची. आपण यामध्येच त्यामुळेच आपण एक साधा कांदा लसूण मसाला घरातला घातलेला आहे, की त्यामुळे त्याची टेस्ट बेसनामध्ये उतरते आणि छान पोळीला चव येते. ही पोळी छान पातळ आपण केलेली आहे. तर साईडून परत आपण तेल सोडून घेणार आहोत आणि कुरकुरीत असे आपण मागच्या जशा पोळ्या भाजल्या त्याच पद्धतीनं भाजून घेणार आहोत. असा हा कमी तेलात बनणारा चविष्ट असा आरोग्यदायी बेसनची पोळी किंवा पिठल्याची पोळी कशी वाटली तुम्हाला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. तर मग अशा आरोग्यदायी बेसनच्या पोळ्या किंवा बेसनचा चिल्ला कधी करताय मग? सध्या उन्हाळा सुरू झाला आहे तर बाजारामध्ये भाज्यांचं प्रमाणही खूप कमी असतं. ज्या वेळेला सुकी भाजी करण्यासाठी घरात नसेल त्यावेळेला तुम्ही अशी बेसनची पोळी नक्की ट्राय करून पहा. अतिशय पौष्टिक कुरकुरीत अशी ही बेसनची पोळी बनते आणि चवीला म्हणाल तर खूपच लाजवाब आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इथं मी तुम्हाला घरातली थाळी दाखवते. त्याबरोबर आपण पिठल्याच्या पोळीबरोबर शेवग्याची भाजी केलेली आहे पातळ आणि त्याबरोबर आपण ज्वारीची भाकरी केली आणि सुकी भाजी नाही आहे म्हणून मी इथं बेसनच्या पोळ्या केलेल्या आहेत. कशी वाटली गावरान थाळी? परत भेटू नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.